सुपर जायंट डिफेंडिंग चैंपियन टीम है। बल्लेबाज तैयार है। 12:14 का समय, काउंटडाउन शुरू हो रहा है। मैच जल्दी शुरू करना है। अब अंपायर रेडी है। 5 4 2 3 1 0। लेट्स प्ले। अश्विन ऑन स्ट्राइक। इस बार अब गेंद बहुत ऊपर चली गई है। गेंद के नीचे खिलाड़ी, पहली गेंद पर सफलता। सेलिब्रेशन करने का मौका। सबसे खतरनाक और इनफॉर्म बैटर अश्विन बैक टू द पेविलियन। अच्छा कैच बाउंड्री लाइन पर। अभी साबन ने अच्छा कैच लपका। सुपर द मिनट टप्पा ऑफ स्टंप के बाहर था। ऑन साइड पर खेलना चाहते, दे घुमा के खेलने की कोशिश। गेंद के नीचे अभी है। गेंद तारा बंडल में और नीचे आई। बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया गया और शानदार स्टार्ट। सुनील फ्रंटलाइन गेंदबाज से सेलिब्रेशन करने का मौका। शुरुआत 0 के साथ हुई है, 0 के साथ शुरुआत हुई है। आगाज अगर देखें तो बहुत ही बेहतरीन गेंदबाज का अश्विन। 4 ओवर का यह मुकाबला है। लोहगढ़ सुपर जायंट और अजिंक्य तारा स्मैशर के बीच एक तगड़ा मुकाबला बीच मैदान। आखिरी मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं और बहुत ही इंपॉर्टेंट मैच। जैसे कि देखिए सुनील टीम के बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज है। अजिंक्य तारा स्मैशर के कप्तान ने कहा था हम 2 विकेट लेना चाहेंगे, जिसमें अश्विन का बहुत ही बेशकीमती विकेट है और पावर प्ले में कम से कम 15 रन बनाने का पूरा प्रयास करेंगे। बैटर बराबर में गेंद, अच्छा स्ट्रोक है। खूबसूरती के साथ स्टक पर बॉडी लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। दर्शनीय स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाहर। 4 रन। मनोज के बल्ले से इस पारी का पहला चौका। चौका या छक्का? अजय अवले, चौका या छक्का? बल्लेबाज का इरादा है पक्का और यह लगा शानदार छक्का। स्टक कवर पर छक्का लगाना बहुत बड़ी उपलब्धि होती है। क्लास है बल्लेबाज मनोज का। प्रहार किया, पलट पार किया, सिक्सर जड़ दिया बल्लेबाज ने। 6 पर 1। क्रूशियल मुकाबला है। विवेक का बीच मैदान पर नॉन स्ट्राइक पर। मनोज ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग ऑन 6। ऑफ के बाद टपा खाने के बाद उछलता गैप ढूंढा, दोबारा गेंद गैप में और फिर सुपर पास नहीं रुकने वाली है। मनोज शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। मनोज की बल्लेबाजी धुआंधार। रन मिलेंगे 4। ये शॉट देखिए ऑफ के बाहर और मौका मिला, उसका फायदा उठाया। गेंद को गैप में खेलते हुए दर्शन स्ट्रोक बल्लेबाज मनोज का। मनोज पर 10 पर पहुंच चुके। स्कोर 10 है, 1 विकेट के नुकसान पर। सुनील गोराड। विवेक की बात करें तो नॉन स्ट्राइक पर ज्यादा खेलने का मौका नहीं मिला है। आज इंपॉर्टेंट विकेट जो प्रारंभिक बैटर टीम के कप्तान बैक टू द पेविलियन चले गए हैं। ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद थी, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं। वाइड बॉल का इशारा। सोच बहुत बढ़िया थी। आउट ऑफ द स्तंभ गेंदबाजी करना तो चाह रहे सुनील गोराड। स्कोर 11 पर 1। नाउ फर्स्ट इन प्रोग्रेस। ये आखिरी मुकाबला प्रतियोगिता का, खास करके अजिंक्य तारा स्मैशर और लोहगढ़ सुपर जायंट्स के लिए। नाउ स्कोर 11 पर 1। आगे कर गेंद को खेल दिया खबर पर बॉडी लाइन पर। गेंद के नीचे खिलाड़ी लपक लिया कैच। अभी समान जिन्होंने लिया कैच, गेंदबाज ने डाली है जान। मनोज को जाना पड़ेगा मैदान के बाहर। सुनील गोराड बना रहे अपनी पहचान। बहुत ही बढ़िया प्रदर्शन बीच मैदान पर। टीम के कप्तान खड़े हैं सीना तान सुनील और 2 विकेट। जैसे कि इन्होंने बात की थी, पावर प्ले का जो ओवर होगा ना उसमें कम से कम 2 शिकार करेंगे। 2 शिकार तो आपने किए हैं। मनोज निराश इसलिए हैं, स्टार्ट मिला था, आगाज अच्छा किया गया था, इसीलिए तो कहा जाता है भाई आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। मैंडेटरी पावर प्ले है। डिफेंडिंग चैंपियन टीम की अगर हालात की बात करें तो 2 विकेट आपने खो दिए हैं। कुछ अच्छी स्थिति नहीं है। 11 पर 2। करंट रेट वैसे बहुत अच्छा दिखाई दे रहा है, लेकिन जैसे जैसे हम आगे जाएंगे वैसे वैसे वो थोड़ा कम भी हो सकता है अगर आप उसी मोमेंटम को बरकरार नहीं रखेंगे तो। विवेक और मनोज ने बनाया 10 रन, 3 गेंदों का सामना किया।
नए बल्लेबाज मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए महेश। महेश के ऊपर रहेगा दारोमदार सुनील का बहुत ही बेहतरीन ओवर, 4 गेंदों में 11 रन। और पहले ओवर की कहानी इंटरेस्टिंग है, विकेट, छक्का, चौका, वाइड बॉल और विकेट। इस ओवर में अब क्या आना बाकी है, सिंगल, डबल और वो 3 रन की कहानी। शोएब बहुत बढ़िया काम आप कर रहे हैं। ओह बहुत अच्छी गेंद, सिंगल की बात की आपने, सिंगल भी आ गया, सिंगल आ गया भाई। और अंपायर का इशारा, चाहिए लेग बाय से आया बल से बल्ले से आया, लेकिन वो सिंगल आ गया क्योंकि ये जो कॉलम था बिल्कुल खाली था। विकेट है, छक्का है, चौका है, एक बार फिर बहुत महत्वपूर्ण वाइड बॉल है, उसके बाद में विकेट है और लेग बाय का इशारा। स्कोर 5 गेंदों में 12 रन, 2 विकेट के नुकसान पर लोहगढ़ सुपर जायंट्स। अब आना बाकी है वो डबल या 3 रन, नो बॉल वाइड बॉल, बहुत सारी चीजें हैं। टप्पा खाती गेंद थोड़ी नीचे रही है, बैकफुट पर जाके गेंद को पंच किया गया था। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ पहले ओवर की कहानी समाप्त। स्कोर 13 पर 2, 13 रन, 2 विकेट के नुकसान पर। पहले स्टार्ट किया तो टकाटक, उसके बाद में थोड़ा टुक टुक वाली बल्लेबाजी, अब जाकर देखिए मैच में कमबैक किया। इस मैच में कमबैक, विकेट और 2 बड़े स्ट्रोक आए थे और सबसे बड़ी बात है 2 विकेट आपने प्राप्त किए। जो आपका प्लान ए था वो बिल्कुल सक्सेसफुल है अजिंक्य तारा स्मैशर का। अब लोहगढ़ को प्लान बी की तरफ जाना पड़ेगा। गेंदबाजी में हो रहा है परिवर्तन आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर। नाउ स्कोर 13 पर 2, लोहगढ़ सुपर जायंट्स। अक्षय, जैसे कि शोएब हमें जानकारी ये दे रहे हैं कि अजिंक्य तारा ने जो 2 विकेट लिए ना, जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन, बहुत ही शानदार प्रदर्शन किया था, 2 विकेट। लेकिन एक खिलाड़ी जो है ना, विवेक, विवेक नकाते, ये भी डेंजरस बल्लेबाज है। 2 विकेट के जो बारे में बात, वो कप्तान का विकेट और विवेक का विकेट, लेकिन आपने 2 विकेट लिए। नंबर 3 पर जो बल्लेबाज आए थे ना, वो डगआउट की तरफ चले गए हैं। अक्षय पोल ऑन साइड पर पुल करना चाहते, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही है। इस बार बैकलिक का इस्तेमाल करने का ज्यादा मौका नहीं था बैटर के पास। करंट रेट जो 2 आपको दिखाई दे रहा था 16, अब 13 पर आ गया। जैसे जैसे बढ़ेंगे, अगर इसी मोमेंटम को आप बरकरार नहीं रखेंगे तो शेयर मार्केट थोड़ा आपका बल्लेबाजों का नीचे जाएगा। अगर बड़े स्ट्रोक आएंगे, इसी ओवर में 2-3 बड़े स्ट्रोक आएंगे तो वो 12 दिखाई दे रहा है, वो 13, 14, 15, 16 एक बार फिर ऊपर जाएगा, शेयर मार्केट ऊपर जा सकता है। क्या होगा, ये क्रिकेट है, क्रिकेट में जैसा आप सोचते वैसा कभी भी नहीं होता। 14 रन, 2 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर बढ़िया खेल मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी अक्षय पोल द्वारा, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ संजय भालेराव बीच मैदान पर है, लेग बाई का इशारा कर रहे हैं। स्कोर नाउ मूव्स ऑन 15 पर 2। प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 15। मेरे हिसाब से 15 के अवसर से आप अगर रन बनाएंगे या एक बार फिर जो करंट रन रेट है उसके हिसाब से रन बनाएंगे तो वो 45 के आसपास दिखाई दे रहा है। ओवर दूसरा प्रगति पर है, अभी स्कोरबोर्ड है 15 पर 15 पर 2। अच्छा स्ट्रोक है, सुंदर स्ट्रोक, लांगन पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। गेंद को फील्ड किया गया लांगन पर, 1 रन लेने का मौका, 1 से ज्यादा नहीं है। वक्त से आगे नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। स्कोर 16 पर 2। दूसरा ओवर प्रगति पर है, अमराज की टीम इंतजार कर रही है। विवेक 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं, महेश जिन्होंने अपना खाता नहीं खुला है ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है और 1 रन देने का मौका। संजय भालेराव दोबारा बल्ले एक भाई का इशारा कर रहे हैं और अब जाकर स्कोर आगे बढ़ता पर रन संख्या 17 रन, 2 विकेट के नुकसान पर 17 पर 2। अक्षय पोल की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। सचिन जी डवले साहब इस टूर्नामेंट के आयोजन करता, फील्डिंग थर्ड मैन पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर मिड ऑफ है, दारी के अंदर मौजूद। के बाहर गेंद थी, गैप में खेल दिया, कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी 4 रनों के लिए। गेंद है कमजोर, गेंद है कमजोर, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार फोर। विवेक, विवेक बुद्धि के साथ, बुद्धिमानी वाली बल्लेबाज, ऑफ स्टंप के बाहर रूम मिला रूम और मचाया धूम। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था जिसकी जरूरत थी। 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई 4 रनों के लिए। 21 पर 2। जैसे कि हम चर्चा करें तो 2 विकेट के बारे में, टीम के कप्तान तो चले गए लेकिन उसके बाद में मौका मिलेगा विवेक के लिए, इनके ऊपर दारोमदार रहेगा। बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं।
इस बार भी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लेकिन इसी स्ट्रोक के लिए जगह जो आप एक बार पे ढूंढ रहे थे, गैप ढूंढ रहे थे, वो गैप नहीं ढूंढ पाए। स्टक कवर पर खिलाड़ी तैनात थे, स्टक कवर पर बेहतरीन तरीके से गेंद को फील्ड किया गया। स्कोर 22, 2 विकेट के बाद नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और 2 ओवर का खेल आना बाकी है, 2 ओवर का खेल आना बाकी है उसमें भी। और ये फाइनल का दूसरा मुकाबला चल रहा है। ये दुरी कोणावर पडणार भारी, बस झाली दुनियाधारी, पिक्चर सुरू आहे लय भारी। 22-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। और इस फिल्म का, इस सुपर फिल्म का नाम है प्रहार। प्रहार प्रीमियर लीग 2025 ये है सबसे बड़ा त्योहार, टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार आप देख रहे हैं टेनिस का cricket.in पर। 22/2 अक्षय पुल के ओवर में 7 रन, विवेक के ऊपर दारोमदार रहेगा, ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। राकेश माली, ओम माली को आपने देखा था, राकेश माली को भी देखिए। राकेश 22/2 लोहगढ़ सुपर जायंट डिपेंडिंग चैंपियन टीम। काफी ऑफ टाइम के बाहर, छेड़छाड़ी करने की जरूरत नहीं थी, लेकिन अपने आप को नहीं रोक पाए। और खास करके राकेश की अगर बात करें तो इनके नाम पर हैट्रिक है। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, सिंगल के ऊपर निर्भर रहेंगे, सिंगल नहीं आपको मिलेगा। डीप मिड विकेट पर बॉडी लाइन पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन न पूरा किया है। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 23 रन और 2 विकेट के नुकसान पर 20/3/2। तीसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है। राकेश माली गेंदबाजी कर रहे हैं, करंट रन रेट 9.86 का। शफल हुए हैं, अच्छा स्ट्रोक, गेंद को हुक किया है और 4 रन को बुक किया है। रन चाहिए भाई, रन चाहिए, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत। एक्शन रिप्ले देखे, टप्पा खाने के बाद उछाल था, इस बार खूबसूरती के साथ गेंद को हुक किया। बल्लेबाज को लगी है रनों की भूख, इन्होंने शॉट खेला चाबुक और बल्लेबाजी हो रही है जापुक जुपुक जापुक जुपुक जापुक। मैच 4 27/2। राकेश माली अपने बोली मार पर तैयार है, लेग ब्रेक गेंदबाजी कर रहे हैं। यहाँ भी छोटी गेंद है, स्क्वायर लेग पर पीछे वैसे खिलाड़ी मौजूद है। इस बार 2 रन लेने का मौका मिलेगा। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर मैच पहुंच चुके 6 पर, स्कोर 29, 2 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है, 2 गेंदों का खेलाना बाकी है। इस ओवर की बात करें तो वह 4 गेंदों में 7 रन राकेश माली ने खर्च किए हैं। लोहगढ़ सुपर जायंट्स अगर 4 ओवर का मुकाबला आप खेल रहे हैं, रूम बनाकर गेंद को खेलना चाहते थे, ऑफ साइड पर रन बढ़ाने का पूरा प्रयास किया गया, लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। प्रोजेक्ट का स्कोर दिखाई दे रहा है 41, करंट रन रेट 10.24 का है। ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, खड़े खड़े बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, आखिर गेंद पर बिंदी है। महेश रखेंगे अपने पास स्ट्राइक या विवेक रखेंगे अपने पास स्ट्राइक, विवेक रखेंगे अपने पास स्ट्राइक का। बिल्कुल इस वक्त 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 9.67 के औसत से बीच मैदान पर रन बन रहे हैं। आखिरी 6 गेंदों का खेलाना बाकी है। राकेश माली की बात करें तो इनके ओवर में आए 7 रन और तीसरी गेंद पर आया था चौका। 3 बिंदे गेंदे इस ओवर में। अब प्रोजेक्ट उसको दिखाई दे रहा था 41, अब दिखाई दे रहा है 39। दत्ता इंतजार कर रहे हैं अगले मुकाबले का। दत्ता पवार after completion number 3 over, score now 29/2। अजिंक्य तरह स्मैशर और लोहगढ़ सुपर जायंट्स के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण और तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं। अगर 6 गेंदे हैं तो कम से कम 2 या 3 बड़े स्ट्रोक आपको खेलने पड़ेंगे। और स्कोर बोर्ड को बिल्कुल अभी जो स्कोर 29 दिखाई दे रहा है, स्कोर बोर्ड को आपको लेके जाना पड़ेगा 45 के आसपास, 40 के ऊपर और 45 के आसपास। ये पहला टारगेट होगा 40, दूसरा टारगेट होगा 45, तीसरा टारगेट होगा 50। अजिंक्य तारा क्या सोच रहा है इसके बारे में भी हम चर्चा करेंगे। इस बार बढ़िया गेंद थी, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था सुहेग रसाल द्वारा और गेंद इस बार बल्ले के ऊपर बिल्कुल आई थी, लेकिन नॉन एंड पर जो स्टंप है, स्टंप को गेंद लगी है। रन बनाने का वैसे कोई मौका नहीं। विवेक इस पक्ष स्ट्राइक के रन पर 5 गेंदों का खिलाना बाकी है। 29/2, 29 से 2 विकेट के नुकसान पर लोहगढ़ सुपर जायंट्स। एक फ्लाइंग स्लिप, थर्ड मैन पॉइंट, डीप स्ट्राइक कवर, लॉन्ग ऑफ
5 फील्डर ऑन टू द ऑफ साइड एंड 4 ऑन टू द ऑन साइड। ऑन साइड की तरफ लागॉन और डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ मौजूद है। इस बार हवा में बहुत ऊपर, सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहा मना है। विवेक बुद्धि के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, उनको पता है कि आखिरी ओवर है और शानदार स्ट्रोक लाजवाब तरीके से ऑन साइड पर खेल दिया। बल्ले के बीचों में जल्दी भाप लिया था, इनके रडार में गेंद थी, पाले में गेंद थी, थैंक यू वेरी मच कहा और गेंद को तारामंडल में भेज दिया। सुंदर स्ट्रोक डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ विवेक नकाते का। विवेक नकाते पहुंच चुके 15 पर 9 गेंदों का सामना किया, स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद सुयोग, अभी भी 4 गेंदों का खिलाना बाकी है। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, निकला हीरो फटा फस्टर, निकला हीरो फटा पोस्टर और ये लगा शानदार सिक्सर। लुक एट द शॉट, गेंद सीधी आई थी पोस्टर की तरफ, ये पोस्टर है विवेक नकाते। ब्यूटीफुल शॉट प्लेड बाय विवेक नकाते, प्लेइंग ऑन 21 और स्कोर 40 के पार। ओवर की अगर बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण ये चौथा ओवर है। सुयोग रसाल गेंदबाजी कर रहे हैं, अब प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 47-47। मैच में कमबैक किया लोहगढ़ सुपर जायंट ने। अपने 2 विकेट की बात की तो कप्तान का विकेट तो आपने लिया, लेकिन विवेक का विकेट आपको नहीं मिला है। सुयोग रसाल के ऊपर हमला करे, लगातार 2 छक्के बीच मैदान पर। फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया, बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन लेने का मौका मिलेगा, दूसरे के लिए वापस आ रहे हैं या खतरा है, क्या थ्रो करेंगे। विवेक नकाते का विकेट रनआउट के तौर पर मिला है और विवेक नकाते बहुत नाखुश, वो रन नहीं लेना चाहते थे, उनको पता है कि यहां से 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। रनआउट का विकेट जो बिल्कुल इस वक्त अजिंक्य तारा टीम के लिए चाहिए था, विवेक का विकेट बहुत ही महत्वपूर्ण है। चैतन्य पवार का बहुत ही अच्छा थ्रो बॉडी लाइन पर इस बार सुंदर तरीके से थ्रो किया गया था और ये थ्रो देखिए भाई, ये है खिलाड़ी चैतन्य पवार, इनको पता है कि अब शिकार की जरूरत है, शिकार आपको मिलेगा तो बिल्कुल यहां से कमबैक करने का मौका मिल सकता है। क्रुशियल मुकाबला बीच मैदान पर, स्कोर 42 पर 3। चौथा ओवर आखिरी 2 गेंद शेष है, करंट रेट 11.45। महेश 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। सुयोग रसाल की इस ओवर की बात करें तो 4 गेंदों में 13 रन इन्होंने खर्च किए हैं। लोहगढ़ 40 के पार। अब देखिए उनका दूसरा टारगेट क्या होगा, 50 के आसपास पहुंचना और अजिंक्य तारा स्मैशर को 45 के अंदर रोकना है। अगर यही स्कोर 45 के पार 50 के आसपास चला गया तो वो फाइटिंग टोटल बन सकता है। और दूसरी तरफ अजिंक्य तारा अपना प्लान ये जो बहुत ही बढ़िया था, टाइमिंग अच्छा नहीं कर पाया, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है। इस बार थ्रो अच्छा नहीं है, फ्लैट थ्रो करने की जरूरत। स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 44 रन, 3 विकेट के नुकसान पर। पारी की आखिरी गेंद है, प्रहार प्रीमियर लीग 2025 का ग्रैंड फिनाले। इससे पहले एक रोचक दिलचस्प मुकाबला आपने देखा, कमाल का मैच था और जितने दर्शक आए हैं आज अभी भी लकी ड्रॉ में और 5 इनाम आपको मिलने वाले हैं। ऑप्टन के बाहर गेंद एक्स्ट्रा कवर पर बॉडी लाइन पर गेंद को ड्राइव किया गया है, 1 रन मुकम्मल किया। फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक पर सेकंड कंप्लीट हो गया। इस बार देखना बहुत जरूरी, टीवी अंपायर ने कहा कि भाई मैं थोड़ा एक बार फिर समय लूंगा और मौका दूंगा, खास करके जो हमारे टीवी अंपायर है। ये आखिरी गेंद ऑफ स्टंप के बाहर आगे रखा गया था, सोच बहुत बढ़िया, आंखों से दूर रखने की कोशिश और फुल लेंथ रखा था सुयोग रसाल ने। हॅलो लगेचच आपण पुढच्या राहिलेल्या लकी ड्रॉकडे येतोय। आज एकूण 10 बक्षीस आपल्याला द्यायची होती, तर 5 बक्षिसांचं वाटप आपण केलेलं आहे आणि 5 बक्षिस आपल्याकडे शिल्लक आहे। पुन्हा एकदा सिस्का ACE या इलेक्ट्रिक इस्त्रीसाठी आपण ड्रॉ करतोय आणि आम्ही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती या आणि या ब्रँडेड इस्त्रीसाठी आपण ड्रॉ करायचं। कॅमेरामन आपण या।
हा ड्रॉ प्रेक्षकांना लाईव्ह असेल. आदरणीय सचिन ढवळे सरांचे बंधू सागरदादा ढवळे यांनी ड्रॉ काढलेला आहे. कूपन नंबर आहे 795 795 प्राप्ती 795 प्राप्ती. या कूपन क्रमांकाशी कुणी जर मिळतं जुळतं कूपन देत असेल तर त्यांना इस्त्री बघायला मिळा. इस्त्री प्राप्ती 795 यांना आपण हे बक्षीस देणार आहोत. एक स्पर्धा संपेपर्यंत कधी आलात तरी तुम्हाला ते बक्षीस मिळेल. म्हणजे आता समजा कोणी घरी गेलेलं असेल तिथे जरी तुम्हाला कळलं लाईव्हला की आम्हाला बक्षीस लागलेले तर लगेच घरी या, लगेच ग्राउंडवरती या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. यानंतर दुसऱ्या बक्षिसासाठी आहे का 795 मिळालंय. ठीक आहे. काय नाव तुमचं? नाव काय? सचिन अण्णा शेळके यांना हे बक्षीस लावलेलं आहे. यानंतर सिलिंग फॅन. सिलिंग फॅन साठी ड्रॉ विनोद दादा या मंचावरती. सचिन ढवळे सरांचे बंधू आवर्जून आज या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. विनोदजी ढवळे आणि ते आता इथून ड्रॉ करतील, ड्रॉ काढतील. ती खाली पडलेली चिठ्ठी टाका इकडे. बर, खाली पडलेलीच त्यांनी चॉईस केलेली आहे. $861 साक्षी. 861 साक्षी. कालपासून सगळे घरातल्या महिला सदस्यांच्या नावाने चिठ्ठ्या काढतात. कोण तृप्ती, कोण साक्षी, कोण सोनाली. साक्षी येस. 861 क्रमांकाचं कुपन आम्ही आमच्याकडे जपून ठेवतोय. मला वाटतं तिकडून एक प्रेक्षक आलेले आहेत पळत. आहे तुमचं 861? वाह. चला पुढचं सन्मान्य विशाल चोरमारे यांना लागले का? या अजून एक पाहुणे या, अजून पाहुणे या. अतुल बनकर सर या, काढा एक चिठ्ठी. या ठिकाणी हा ड्रॉ होणार आहे होम थिएटर साठी. होम थिएटर साठी ड्रॉ अतुल बनकर सरांच्या शुभ हस्ते आपण काढतोय. खोला. ऋतुजा 750 750 ऋतुजा. मला वाटतंय आपले विजेते आलेले साक्षी. 861 साक्षी. 861 साक्षी ज्यांना सिलिंग फॅन आपण देणार आहोत. सन्माननीय विनोद दादांच्या शुभ हस्ते. नाव काय तुमचं? नाव काय? नंदू पांगरे. साक्षी नाव कोणाचं आहे? बहिणीच आहे. बहीण. अभिनंदन. सिलिंग फॅन आपल्याला मिळालेला आहे. यानंतर आलंय का ऋतुजा? ऋतुजा
चला पटकन चला. हा द्या. कुपन कुठे आहे तुमचं? कुपन कुठे आहे? 750 कुपन नंबर आणा. $750. यानंतर पुढचा ड्रॉ 750 या कुपन मिळालेलं आहे, देऊन टाका त्यांना. आहे 750. ओके, देऊन टाका. होम थिएटर अभिनंदन. यानंतर पुढचा ड्रॉ सचिन सर या. राजवीर भांडे यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. काढ. $623 हनमघर. 623 फलंदाज बाद होतोय. 623 हनमघर. आहेत प्रेक्षक. वा, सगळे प्रेक्षक थांबून आहे आणि मॅच फायनल बघून जा घरी आता. हनमघर मंचावरती येत आहेत. त्यांच्यासाठी मिक्सर आहे लक्ष्मी. आज लक्ष्मी खुश होणार आहे. राजवीर ये. अभिनंदन. यानंतर साबिर भाईंना विनंती, आपण मंचावर या. शेवटचा ड्रॉ आहे या संपूर्ण स्पर्धेतला. प्रेक्षकांनी भरपूर एन्जॉय केला हा ड्रॉ. आणि कोमल दरुरे सर, साबिर भाई कोर कमिटीचे मेंबर आहेत आणि ते आता या ठिकाणी ड्रॉ करतील. एक चिठ्ठी काढणार आहेत. माझी नका काढवा. 757 भाग्यश्री. 757 भाग्यश्री. या भाग्यश्री 757 चिठ्ठी आणा आणि आपलं बक्षीस घेऊन जा. ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांना आपण बक्षीस देऊ. जाऊया मैदानामध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समोर IPL ची मखमली आवाज, आंतरराष्ट्रीय मराठी सामन्यांचं मराठीतून समालोचन आदरणीय कुणाल दाते सर. आणि आपल्या सगळ्यांसाठी एक बातमी आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध युट्यूबर सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचं थोड्या वेळामध्ये इथे आगमन होतंय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरणाचा समारंभ करणार आहोत. जाऊयात कुणाल दाते सरांकडे. 11 धावा फलकावर लागल्यात. चांगला पुल डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळेल. 47च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे अजिंक्य तारा स्मॅशर्सला. या मॅच मध्ये लोहगड सुपर जायंट्सच्या विरुद्ध खेळत असताना. आणि 12 धावा फलकावर लागल्यात. थोड्याच वेळात विठ्ठल कांगणे सर यांचं देखील इथे आगमन होणार आहे आणि तेही प्रसिद्ध युट्यूबर आहेत. अनेक व्हिडिओज त्यांच्या सातत्याने व्हायरल्स राहतात इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर. त्यातल्या त्यात चांगले शिक्षक आज या स्पर्धेला थोड्याच वेळात इथे भेट देणार आहेत. सचिन ढवळे सर डिरेक्टर आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे अनेक विद्यार्थी या दोघांनी घडवलेले आहेत आणि थोड्याच वेळात विठ्ठल कांगणे सर यांचे इथे आगमन होणार आहे. पण तो आज लकी ड्रॉ ची चर्चा राहिली. कोणी आपल्या पत्नीच्या नावाने
लकी ड्रॉ मध्ये नाव टाकली आणि सगळ्या कोणी बहिणीच्या नावाने कोणी आईच्या नावाने सगळ्यांचीच नाव आली आणि भरघोस पारितोषिक देखील मिळवलेली आहेत. 12 धावा फलकावर लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे अजिंक्य तारा स्मॅशरला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तर पहिलं षटक फुलरलेनचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. अक्षय पोळने वेगवान धावा केल्यात पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसला आणि त्याच्याकडून अपेक्षा आहेत या मॅच मध्ये अजिंक्य तारा स्मॅशर्स. डिफेंडिंग चॅम्पियन लोहगड सुपर जायंटच्या विरुद्ध त्यांना या फायनल मध्ये खेळायचंय आणि 47 धावा जर केल्या तर नक्कीच एक आणखीन चॅम्पियन आपल्याला मिळेल या प्रहार प्रीमियर लीग मध्ये. तो पाठलाग सुरू करत असताना पहिलं षटक दमदार बॅटिंग केली अक्षयने आणि त्याच्याकडून त्या अपेक्षा वाढल्यात. संकेत आता गोलंदाजीसाठी. हायएस्ट रन गेटर अक्षय. 47च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आक्रमक असतात याची प्रचिती आपल्याला नेहमीच आली. यावेळेला बॅटची आतमधली कडा घेतली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान. रिक्वायर रन रेट आता वाढतोय डॉट बॉल आल्यानंतर. संकेत दुसरं षटक पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये तडाखेबंद खेळ दाखवला अक्षय पोळने. शॉर्ट बॉलचा वापर. समोर पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर खाली येतोय आणि कॅच ड्रॉप. झेल सोडला अक्षयचा. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. संकेत नाराज आहे, हताश आहे, निराश आहे कारण एक सोपा झेल सोडला अक्षय पोळचा. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 14. कारण डिफेंडिंग चॅम्पियन आहे तो ताज वाचवायचा आहे. लोहगड सुपर जायंट्सला अजिंक्य तारा स्मॅशर्सच्या विरुद्ध खेळत असताना आणि सध्या तरी मी म्हणेन अजिंक्य तारा स्मॅशर्स चांगला खेळ दाखवतात. कारण रन रेट 9.33 आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 33 धावा करायचे परंतु जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना सोपा होऊ शकतो अजिंक्य तारासाठी. धावा झाल्यात 14. चैतन्य पाटील नवीन फलंदाज. 2 धावा त्याच्याही खात्यात आहेत. चांगली गोलंदाजी. तेवढंच चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतंय. लाइटनिंग फास्ट यष्टीरक्षण. आणखीन एक डॉट बॉल संकेत कडून आणि तेवढंच दर्जेदार यष्टीरक्षण विवेकचं पाहायला मिळालं. जर्सी नंबर 1 आणि नंबर 1 विकेट किपिंग. एक पॅटर्न दिसतो या ओव्हर मध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल नंतर डॉट नंतर सिंगल परत डॉट. ग्रँड फिनाले सध्या तुमच्या समोर MPSC चे सर्व स्टुडंट्स खेळत असताना. बारा संघ याही विद्यार्थ्यांचे होते आणि 12 संघातून हे 2 संघ फायनल मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक डॉट या ओव्हरच्या दरम्यान. 5वा चेंडू निर्धाव टाकलाय. सलग आता 2 डॉट बॉल चैतन्याच्या विरुद्ध आणि त्याचमुळे अक्षय काहीसा कानमंत्र देत असताना. 47 धावा करायच्या आहेत. 14 धावा स्कोर बोर्डवर. पहिलं षटक चांगलं गेलं अजिंक्य तारा स्मॅशरसाठी लोहगड सुपर जायंट्सच्या विरुद्ध फायनल मॅच मध्ये खेळत असताना. परंतु या ओव्हर मध्ये परत एक वेळा कमबॅक करून दिलंय संकेत पाटीलने. बॉल उडवलाय. आता टायमिंग चांगलं दिसतंय. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रेक्षक म्हणून राहील. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. प्रहार षटकार. 6 धावा मिळतील. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 20 आणि आता 2 ओव्हर मध्ये धावा करायच्या 27. चांगला फटका. चैतन्यला हाच कानमंत्र दिला होता अक्षयने की ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि जसा बॉल रडार मध्ये आला बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन सीमारेषा पार. एक उत्तुंग षटकार चैतन्याच्या बॅट मधून. काय फटका सजवलाय. 6 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 20 धावा. 17 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडू 17 धावा.
माफ करा 27 धावा, 47 लक्ष आहे. 20 धावा झाल्यात आणि अजूनही 27 धावा करायच्यात. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीग हे 12वं पर्व आहे आणि आता 12 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. 20 धावा झाल्या. 13.50 ची सरासरी राखणं गरजेचं आहे. कारण रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा केल्यात आणि ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी विवेक आलाय, ज्याचं यष्टीरक्षण दर्जेदार पाहायला मिळालं. आता गोलंदाजी करताना देखील विवेक, परंतु समोर तेवढंच कडवं आव्हान अक्षय पोळचं आहे, ज्या अक्षयने 6 बॉलमध्ये 12 धावा केल्या. 200चा बॅटिंग स्ट्राईक रेट. सुरुवात धडाक्यात केली, एक चौकार एक षटकार मारत असताना, परंतु त्याच्यानंतर त्यालाही शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. 12 चेंडू 27 धावा. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. आणि लेफ्ट हँडेड बॅटर असताना देखील 2 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला पाहायला मिळतात. डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. याच्यावरून ऑफसाईडला देखील स्ट्रॉंग बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. म्हणूनच ऑन साईडला हा बॉल चांगला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर सेट केलाय. एकदा मिळताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव डोक्याची होती, परंतु विकेट किपरने बॉल थांबवलेलाच नाही आणि तो सांगतोय की एवढा वाचला. स्टंप, परंतु तसं झालेलं नाहीये. बॉल स्टंपवर आदळलेला नाहीये, त्याच्यामुळे 2 धावा मिळतील. ते सांगण्यापेक्षा बॉल कलेक्ट करणं चांगलं होतं. धावा झाल्या 22 धावा. षटक क्रमांक 30 सध्या प्रगतीपथावर असताना 11 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका ओव्हर द बॉलर हेड स्ट्रेट मारलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. अक्षयच्या बॅट मधून चौकार. हे घडतं ज्या वेळेला रनआउटची संधी होती ती गमावली आणि तिथून पुढे जसा स्लॉट मध्ये राऊंड विकेटने अँगल करत बॉल टाकला तसाच बॉल डोक्यावरून पाठवला बॉलरच्या. डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका. 4 धावा इथे मिळवल्यात. फलंदाज अक्षय पोळने. टीमची धावसंख्या 26 धावा. 10 बॉल 21 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. चांगलं टायमिंग, स्टँडर्ड डिलिव्हर्ड. अजिंक्य तारा स्मॅशर्स धावा येत आहेत. धावा झाल्या 26. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 10 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता असेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षय पोळची. चैतन्यच्या बरोबरीने पार्टनरशिप बिल्ड करत असताना हा बॉल चांगला होता. पडल्यानंतर नक्कीच थोडंसं फसवलं. बॅटरला बायचा इशारा ते अंपायर घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मिळेल बायच्या स्वरूपात. धावा वाढतायत. धावा झाल्या 27. 47 टार्गेट आहे. 20 धावा करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल 20 धावा समीकरण या मॅच मध्ये. नऊ बॉल आणि 20 रन. चैतन्याने मागच्या ओव्हर मध्ये एक षटकार मारला होता लॉंग ऑनला. तो कानमंत्र दिल्यानंतर आणि आता या ओव्हर मध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विवेकने या ओव्हर मध्ये एक चौकार त्याच्या विरुद्ध आला होता अक्षय पोळच्या बॅट मधून आणि त्याच्यानंतर त्यालाही शांत ठेवलंय. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा. 9 बॉल आणि 20 धावा अजूनही करायच्यात. चैतन्य चांगला फटका इथे पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. खरा फिल्डिंग. बॉल सीमा पार. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा मिळाल्यात. चैतन्याच्या खात्यामध्ये आनंद तिथे होता फिल्डर आणि त्याला चकवा देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. चांगला फटका इथे सजवत असताना चैतन्यच्या खात्यामध्ये या 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 31. खराब क्रिकेट, खराब फिल्डिंग. त्याचा मोबदला चुकवावा लागेल. लोहगड सुपर जायंट्सला डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये खेळतात अजिंक्य तारा स्मॅशर्सच्या विरुद्ध आणि या मॅच मध्ये मात्र आता दबाव बनतोय लोहगड सुपर जायंट्स वर, कारण चौकार आलाय. 2 चौकार या ओव्हर मध्ये मारलेत. एक मारला अक्षय पोळने, दुसरा मारला चैतन्यने अजिंक्य तारा स्मॅशर साठी. आता रिक्वायर्ड रन रेट 12 वर जाऊन पोहोचलाय. त्याचं कारण आहे फलंदाजी चांगली होते. या ओव्हर मध्ये 10 धावा आल्यात आणि एक बायची पकडता 11 रन. टीमची धावसंख्या 31. 2 ओव्हर मध्ये 20 होत्या. 11 धावा या ओव्हर मध्ये आल्या. 2 बॉल अजूनही शिल्लक. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत.
तिथेही थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक, त्याचाही फायदा मिळेल. 2 धावा ऍड होतील चैतन्यच्या खात्यामध्ये. धावा वाढतात, धावा झाल्या 33. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. 7 चेंडू 14 धावा. आई सामना कमालीचा रंगतोय. सर्वच स्टुडंट एमपीएससी ची तयारी करत असताना चांगलं क्रिकेट इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य तारा कडून अक्षय पोळ आणि चैतन्य. यावेळेला थोडासा स्वीपचा अंदाज होता. क्रीजच्या आतमध्ये जात असताना अंडरआर्म थ्रो होईल तोपर्यंत एक धाव मिळते. चैतन्य ठेवेल स्ट्राईक. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 13 धावा करायच्या डिफेंडिंग चॅम्पियनच्या विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशरला. 6 चेंडू 13 धावा. महाराष्ट्र सरकारच्या अनेक आस्थापनांवर काही जे खेळाडू या मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात ते चांगल्या पदावर आहेत आणि काही खेळाडू नक्कीच तयारी करतात स्पर्धा परीक्षांची. आणि त्या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना इथे रंगतोय. अजिंक्य तारा स्मॅशर विरुद्ध लोहगड सुपर जायंट्स. आणि थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये विठ्ठल कांगणे सरांचं देखील आगमन होणार आहे. त्यांची देखील प्रतीक्षा आपण सगळेजण करतोय. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व आहे. हा संपूर्ण इव्हेंट मॅनेज केलाय सचिन ढवळे फाउंडेशनने. ऑर्गनाइज केलंय सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीने. अंतिम टप्प्यामध्ये आता आपण पोहोचलोय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता या फायनल मध्ये, ग्रँड फिनाले मध्ये. या अगोदर आपण पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट नियामक मंडळाची फायनल पाहिली. तिथे वारजे टीमने बाजी मारली वाघोलीच्या विरुद्ध खेळत असताना. आपण 2 संघ पाहतोय. डिफेंडिंग चॅम्पियन मैदानामध्ये लोहगड खेळतात अजिंक्य ताराच्या विरुद्ध. 6 बॉलमध्ये 13 करायचे आहेत अजिंक्य तारा स्मॅशर्सला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. याच्यानंतर खुल्या गटातली फायनल देखील तुमच्या भेटीला येईल. सागर बंटी लास्ट ओव्हर. 6 बॉल 13 धावा ची आवश्यकता. फटका हवेत. 13 करायचे आहेत. पहिल्या बॉलवर संधी निर्माण झाली आहे आणि यावेळेला कोणती चूक होताना दिसत नाही. एक चांगला झेल तिथे टिपलाय. चैतन्य आउट. अश्रू यांचा एक चांगला झेल. अश्रू दातखिले यांनी हा एक चांगला झेल टिपलाय. नक्कीच आता कुठेतरी विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आणि नवीन फलंदाजाला या धावा कराव्या लागणार आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत आणि अक्षय नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहील. सुनील गोराड नवीन फलंदाज कॅप्टन. टीमच्या आता आक्रमण करावं लागणार आहे. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट. 5 चेंडू 13 धावा. सागर लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. सागर उर्फ बंटी नंबर 10 गोलंदाजी करत असताना 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता अजिंक्य तारा स्मॅशरला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळेला पॅटला बॉल होता, समोर मारलाय. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. प्रयत्न सुरू आहे. चांगलं जजमेंट, चांगला झेल.
कॅप्टनचा झेल टिपलाय. अश्विनने हा झेल टिपत असताना आणखीन एक धक्का दिलाय अजिंक्य तारा स्मॅशरला. डिफेंडिंग चॅम्पियन परत एक वेळा मॅच मध्ये. नो डाऊट सुनील गोराटचा फटका चांगला होता आणि बरोबर उचलला होता हा बॉल समोर, परंतु कॅप्टन अश्विन डीप मध्ये काय जजमेंट होतं. स्वतःला स्ट्रेच करत असताना एक चांगला झेल टिपला समोरच्या दिशेला स्ट्रेट, आणि एक चांगल्या झेलाच्या बदौलत आता अजिंक्य तारा स्मॅशर्स थोडासा बॅकफुटला चाललाय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत. हॅट्रिक ची संधी आहे सागर उर्फ बंटी यांच्याकडे या फायनल मॅच मध्ये. अश्रूने एक चांगला झेल टिपला, अश्विनने एक चांगला झेल टिपला. 2 विकेट या ओव्हर मध्ये आल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये धावा करायचे 13. नवीन फलंदाज राकेश माळी. लोग सुपर जायंट्स तो दबाव बनवलाय आणि या ओव्हर मध्ये अक्षयला स्ट्राईकच मिळालेली नाहीये. 9 बॉल मध्ये 18 धावांची खेळी अक्षयने साकारली, परंतु स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय. सध्या तरी गोलंदाजांनी अक्षयला म्हणजेच काय आता बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये धावा करायच्या 13. चार चेंडू आणि 13 धावा. राकेश माळी लेफ्ट हँडेड बॅटर. आक्रमण करावं लागेल पहिल्या बॉल पासून. हा बॉल थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि ते रनआउटची संधी आहे. कदाचित अक्षय पोळला जावं लागेल कारण क्रीज सोडली असं वाटतंय आणि ती चर्चा सुरू आहे. राकेशला जे बाद घोषित करण्यात आलाय. अक्षय परत एक वेळा नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहील आणि त्यामुळे आता समीकरण असं आहे 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 3 बॉल मध्ये 13 धावा करायच्या आहेत. अजिंक्य तारा स्मॅशर्स संघ बॅकफुटला. शुभम गवारी नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी सुरुवात धडाक्यात केली होती. पहिल्याच 2 बॉलवर मोठमोठे फटके सजवले अक्षय पोळने. त्याच्यानंतर तो जास्तीत जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला. मागच्या षटकामध्ये याही षटकामध्ये 2 धक्के बंटीने दिले आणि हॅट्रिक बॉलवर देखील रनआउट झालाय फलंदाज राकेश आणि त्याच्यामुळे आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 13 धावा कराव्या लागणार आहेत. 3 चेंडू 13 धावा. अजिंक्य तारा स्मॅशर्सच्या समोर हे टार्गेट. या बॉलवर मोठा फटका मारणं गरजेचंच आहे. नवीन आलेला फलंदाज शुभम. 3-13 हे समीकरण. फायनल मॅच मध्ये प्रहार प्रीमियर लीग च्या 12व्या पर्वामध्ये सचिन डबळे सर मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणेच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. बॉल हवेत. इथे आणखीन एक संधी. विकेट किपर खाली म्हणजे अक्षयला परत नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल. अक्षय तेच सांगतोय डोक्याचा वापर करायला पाहिजे. 1 धाव तरी घ्यायला पाहिजे होती म्हणजेच शेवटच्या 2 बॉलवर 12 राहिले असताना स्ट्राईक मिळाली असती, परंतु तसं झालेलं नाहीये. आता 2 बॉलमध्ये 13 करायच्यात आणि नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला येईल. विवेक ने चांगला झेल टिपलाय आणि तो आता जल्लोष सुरू झालाय. लोग सुपर जायंट्सचा डिफेंडिंग चॅम्पियन तो ताज परत त्यांच्याच शिरावर डोक्यावर राहील आणि हे विहंगम दृश्य आता टेनिस क्रिकेट .in चे कॅमेरामॅन आणि त्यांच्या लेन्स चंद्रावर देखील पोहोचल्यात. आणि आमचा स्कोरर इथे नाहीये. फुलटॉस बॉल यावेळेला उडवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6 षटकार. 1 बॉल. एका बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. काल रात्री देखील होता. कालची आठवण करून द्यावी लागेल प्रेक्षकांना. आणि आजही तसाच सामना म्हणजे प्रत्येक रात्रीमध्ये असा एक सामना तरी तुम्हाला नक्की पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. 1 बॉल. एका बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. इथे षटकार मारला तर सुपर ओव्हर होईल.
मैदानामध्ये अक्षय आहे पोळ, परंतु तो सध्या तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अभिषेक आला मैदानामध्ये आणि पहिल्याच बॉलवर षटकाराचा अभिषेक त्याने घातलाय. पहिल्याच बॉलवर सिक्सर आलाय. आता एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक बॉल मध्ये 7 धावा करायच्यात. फायनल अतिशय चांगली रंगली असं म्हणायला हरकत नाहीये. अजिंक्य तारा स्मॅशर्स आणि लोहगड सुपर जायंट्सच्या दरम्यान जसा फायनलचा सामना पाहिजे होता तसा फायनलचा सामना तुमच्या समोर रंगत असताना पाहायला मिळालाय. अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. शेवटच्या एका बॉलवर जर षटकार मारला सुपर ओव्हर मध्ये फायनलचा सामना तुमच्या भेटीला येईल. सागरने पहिले 4 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत, परंतु शेवटी तो षटकार आला. पहिल्या 4 बॉलमध्ये धाव एकही आली नव्हती आणि शेवटी तो षटकार आलाय 5व्या बॉलवर. शेवटचा एक बॉल, एका बॉलमध्ये धावा करायच्या 7. यावेळेला बॉल मागे चाललाय आणि परत एक वेळा या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवलंय लोहगड सुपर जायंट्सने. डिफेंडिंग चॅम्पियन परत एक वेळा चॅम्पियन ठरत असताना प्रहार प्रीमियर लीगचं 12वं पर्व गाजवलंय लोहगड सुपर जायंट्सने. अभिनंदन. या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, आपल्या स्पर्धेचे मुख्य अतिथी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, सातत्याने आपल्या अनोख्या शैलीनं महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेले व्यक्तिमत्व सन्माननीय विठ्ठल कांगणे सरांचं आगमन झालेलं आहे. आम्ही सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या वतीनं विठ्ठल कांगणे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. प्रहार प्रीमियर लीगच्या सीझन 9च्या बक्षीस वितरणासाठी देखील विठ्ठल कांगणे सर हजर होते. आज परत एकदा ते या मंचावरती उपस्थित होत आहेत. आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती, आपल्या हजर जबाबीपणा, त्याचबरोबर